नमस्कार. हे बघा, आता मस्त थंडी पडली आहे आणि चांगल्या हिरव्यागार भाज्या मस्त बाजारात मिळतात आहे. तर आपण ही पालक घेतली आहे, पालक आपण कापून घ्यायची आहे. नंतर मेथी घेतली आहे, मेथी कापून घ्यायची आहे चांगली बारीक. आणि ही राईची भाजी आहे, राईची भाजी चांगली त्याची देठासकट कापून घ्यायचं आणि सगळं हे एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झालं की नंतर मग ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतले की नंतर कढई गरम करत ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण ही डायरेक्ट असं शिजत घालायची. पाणी वगैरे काही टाकायचं नाही, कारण त्याच्या आमच्या पाण्यामध्ये त्याला शिजवून द्यायचं. नंतर हे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. नंतर 1 इंच आलं घेतलं आहे आणि 4-5 हिरवी मिरची घेतली आहे. आता ही चांगलं शिजवून भाजी घ्यायची आणि त्याच्यावरतीच आपण लसूण आणि अद्रक आणि मिरची टाकायची आहे. नंतर मग शिजून झालं की काढायचं आणि असं त्याला वरवंट्याच्या साहाय्याने आपण हे करून घ्यायचं. नाहीतर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅश करून घ्यायचं, नाहीतर मिक्सरला लावून घेऊ शकतो आपण जाडं भरडं प्लस मोडवरती. आता हे कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलं आहे, त्यात अर्धा चमचा जिरे टाकले आणि 1 मोठा कांदा कापून बारीक चांगला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. परतून झालं की नंतर ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली मी 1 चमचा आणि पाव छोटा चमचा हळद टाकली आहे. आता हे परतून झालं की नंतर म्हणजे आपलं भाजीचं शिजवलेलं हे होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर हे 2 चमचे मी मक्याचं पीठ घेतलं आहे. त्या 2 चमचे मक्याचं पीठ चांगलं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्या गुठळ्या मोडून घेऊन नंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं भाजीमध्ये. आणि नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण पहिलेही मीठ टाकलं होतं याच्यामध्ये. आता त्या वाडग्यामध्ये जी भाजी काढलेली होती त्यातच थोडंसं पाणी टाकलेलं होतं. आणि आता हे आपल्याला जेवढं मक्याची रोटी पाहिजे तेवढं आपण मक्याचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर हे ती जे भाज्या होत्या त्याची ही पानं टाकलेली आहेत. आणि मी भाज्यांमध्ये लसणाची पात पण घेतली होती, हिरव्या लसणाची पात. ती पण मस्त शिजवून ह्याच्यामध्ये एकदम मस्त लागते. तर ती तुम्ही एकदा टाकून बघा, खूप छान लागते. आणि असे त्याचे छोटे छोटे मक्याची रोटी बनवली, रोटी बनवली आहे. कारण ह्या सीझनमध्ये मस्त हिरव्यागार भाज्या आल्या आहेत. तर तुम्ही एकदा करून बघा. हे तुम्हाला कसं वाटलं, हे सरसो का साग आणि मक्याची रोटी, आणि मला कमेंट करून सांगा. मस्त ढाबा स्टाईल बनवला आहे. तर तुम्हीही घरात बनवून आपल्या परिवाराला मस्त थंडीमध्ये हे खायला द्या. मस्त घरातलेही खुश होतील. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.